वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंपल लिफ्टिंग मशीनचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। सिंपल लिफ्टिंग मशीनमध्ये आपण न्यूमेरिकल ऑन लॉ ऑफ मशीन याचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत बघा। सिंपली तिथे फॉर्म्युला अप्लाय केला आणि आपण न्यूमेरिकलला सॉल्व केलं। बघा लॉ ऑफ मशीनचे न्यूमेरिकल सॉल्व केले होते ते एकदम सिंपल न्यूमेरिकल होते। तिथे आपल्याला काय करायचं होतं, लॉ ऑफ मशीनचं इक्वेशन बनवायचं होतं। पण इथे आपल्याला काय करायचं आहे, लॉ ऑफ मशीनच्या इक्वेशनचा यूज करून आपल्याला इथे मॅक्झिमम एफिशियन्सी, मॅक्झिमम मेकॅनिकल एमए हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे किंवा कोणत्या टाईपची मशीन आहे ते सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे। मग एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत आणि अशा प्रकारचे न्यूमेरिकलचे तर एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा आता न्यूमेरिकलला सॉल्व करू। क्वेश्चन 4 समर 17च्या एक्झाममध्ये आलेलं आहे। क्वेश्चन 4चं सोल्युशन, क्वेश्चन 4चं सोल्युशन बघा विच समर 17च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे। सर्टेन मशीन हॅज लॉ ऑफ मशीन, काय दिलं आहे, लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू 0.025 W प्लस 20 न्यूटन, 20 न्यूटन विथ वेलोसिटी रेशो, वेलोसिटी रेशो किती आहे 60। कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ॲट ए लोड ऑफ 1 किलो न्यूटन। W ची व्हॅल्यू किती दिली आहे 1 किलो न्यूटन। कन्वर्ट करू त्याला न्यूटनमध्ये 1 × 10⁻³ न्यूटन। हा तुमचा गिवन डेटा आहे सगळा, हा गिवन डेटा आहे। टू फाइंड काय करायला सांगितलं आहे, टू फाइंड द कॅल्क्युलेट द इफिशियन्सी काय सांगितलं आहे, टू फाइंड इफिशियन्सी इन पर्सेंटेज। आपल्याला काय सांगितलं आहे, टू फाइंड इफिशियन्सी इन पर्सेंटेज। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। तर सोल्युशन आपल्याला काय लागेल बघा, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, MA/VR × 100 बरोबर। MA इज अपॉन VR × 100। तर आपल्याला व्हेलॉसिटी रेशो त्याने दिलेला आहे। MA म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज त्याने आपल्याला दिलेलं नाही आहे। तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे, MA इज इक्वल टू W/P। बघा W ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि P ची व्हॅल्यू नाही दिली। आपण काय W ची व्हॅल्यू या P च्या इक्वेशनमध्ये पुट करू म्हणजे आपल्याला P म्हणजे एफर्ट भेटेल। लॉ ऑफ मशीन, लॉ ऑफ मशीन W ची व्हॅल्यू किती आहे 1 × 10⁻³ न्यूटन। P इज इक्वल टू 0.025 W प्लस 20 न्यूटन। 0.025 W ची व्हॅल्यू किती आहे 1 × 10⁻³ प्लस 20 न्यूटन। P तुमचा एफर्टची व्हॅल्यू इथे येते 0.025 इंटू 1 × 10⁻³ प्लस 20 45 न्यूटन। किती आली 45 न्यूटन। P इज इक्वल टू 45 न्यूटन। एफर्टची व्हॅल्यू किती आली 45 न्यूटन। बघा अशा प्रकारे आपण लॉ ऑफ मशीनचं यूज केला। P इज इक्वल टू MW प्लस C। बघा M ची व्हॅल्यू किती आहे 0.025, C ची व्हॅल्यू किती आहे 20। आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA इज इक्वल टू W/P म्हणजे काय, लोड अपॉन एफर्ट, लोड अपॉन एफर्ट। बघा W ची व्हॅल्यू किती आहे 1 × 10⁻³ डिवाइड बाय P ची व्हॅल्यू किती आहे 45। तर MA इज इक्वल टू बघा 1 × 10⁻³ डिवाइड बाय 45 22.22 म्हणजे 22.22। मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आलं 22.22। देन इफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज करू। बघा इफिशियन्सी ऑफ मशीन, इफिशियन्सी ऑफ मशीनचा फॉर्म्युला काय आहे MA/VR × 100। बघा MA ची व्हॅल्यू किती आहे 22.22 22.22 डिवाइड बाय
वेलॉसिटी रेशिओ किती आहे 60 इंटू 100. तर इफिशियन्सीचा आपला आन्सर इथे येत आहे. इफिशियन्सी ऑफ मशीन इज 22.22 डिवाइड बाय 60 इंटू 100 37.03. 37.03% हे तुमचं काय झालं इफिशियन्सी ऑफ द मशीन 37.03%. बघा एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. सिम्पली काय केलं फॉर्म्युले अप्लाय केले आणि न्यूमरिकलला सॉल्व केलं. मग आता क्वेश्चन नंबर 5ला सॉल्व करतो. विंटर 17च्या एक्झाममध्ये आलेला आहे 5 मार्क्ससाठी. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. आन्सर नोट डाऊन करा. देन नेक्स्ट न्यूमरिकल सॉल्व करू. विंटर 17च्या एक्झाममध्ये आलेलं आहे 4 मार्क्ससाठी. बघा हे इरेज करतो सगळं एकदम सिंपल आहेत. म्हणजे सिम्पली तुम्हाला फॉर्म्युले तिथे रिमाइंड करायचे आहेत आणि न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. बघा क्वेश्चन 5चं सोल्युशन. क्वेश्चन 5चं सोल्युशन काय विचारलं आहे. फॉर अ सर्टेन मशीन द लॉ इज P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन. हा तुमचा लॉ ऑफ मशीन आहे. कॅल्क्युलेट द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 5 किलो न्यूटन. बघा डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे 5 किलो न्यूटन म्हणजे 5 इंटू 10⁻³ न्यूटन. तो कॅल्क्युलेट द एफर्ट म्हणजे पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम MA अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन अँड व्हेलॉसिटी रेशिओ ऑफ मशीन इज 20. म्हणजे व्हेलॉसिटी रेशिओ किती दिला आहे 20. बघा टू फाइंडमध्ये फर्स्ट काय येईल एफर्ट. P. सेकंड काय सांगितलं यांनी ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्झिमम MA. इथे मॅक्झिमम MA फाइंड आउट करायचं आहे. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आणि थर्ड काय फाइंड आउट करायचं आहे आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मशीन. म्हणजे कुठल्या टाईपची मशीन हे फाइंड आउट करायचे. टाईप्स ऑफ मशीन कुठल्या टाईपची मशीन ते आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे. मग एकदम सिंपल आहे. सर्वात पहिले बघा आपल्याला त्याने काय सांगितलं आहे डब्ल्यूची व्हॅल्यू दिली आपल्याला पीची व्हॅल्यू सांगितले फाइंड आउट करा. तर लॉ ऑफ मशीनचा यूज करू इथे परत. सोल्युशन द लॉ ऑफ मशीन इज डब्ल्यू किती दिलं आपल्याला डब्ल्यू त्याने दिलेला आहे लोड 5 इंटू 10⁻³ न्यूटन. P इज इक्वल टू 0.08 W प्लस 5 न्यूटन म्हणजे 0.08 इंटू 5 इंटू 10⁻³ प्लस 5. तर आपलं एफर्टची व्हॅल्यू किती आली 0.08 इंटू 5. बघा 0.08 इंटू 5 इंटू 10⁻³ प्लस 5 405 न्यूटन. तुमचं आन्सर किती आलं 405 न्यूटन. 405 न्यूटन. पीचा आन्सर किती आलं 405 न्यूटन. आता बघा आपल्याला काय पाहिजे नेक्स्ट मॅक्झिमम MA म्हणजे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. बघा मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय 1/m. इथे काय येईल मॅक्झिमम MA इज इक्वल टू 1/m. बघा मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय 1/m. काय 1/m. आता बघा इथे आपलं लॉ ऑफ मशीन काय असतं P इज इक्वल टू MW प्लस C. बघा इथे ब्ल्यू पेनमध्ये लिहिलं आहे मी P इज इक्वल टू MW प्लस C. MW प्लस C म्हणजे एमची व्हॅल्यू किती आहे आपली 0.08. किती आहे 0.08. तर मॅक्झिमम MA म्हणजे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज व्हॅल्यू किती आली 1 डिवाइड बाय 0.08 12.5. किती आली 12.5. मॅक्झिमम MA किती आला 12.5. बघा नेक्स्ट आपण
इथे फाइंड आउट करू मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, टाईप्स ऑफ मशीन. तर टाईप्स ऑफ मशीन म्हणजे काय, आपल्याला इथे इफिशियन्सी लागेल. तर इथं मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन फाइंड आउट करू. मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन. बघा इफिशियन्सी मॅक्झिममचा फॉर्म्युला काय, 1/m इंटू वेलॉसिटी रेशिओ. 1/m इंटू वेलॉसिटी रेशिओ. किंवा तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, मॅक्झिमम इफिशियन्सी इज इक्वल टू मॅक्झिमम MA अपॉन VR. मॅक्झिमम MA अपॉन VR. तर म्हणजे मॅक्झिमम MAची व्हॅल्यू 12.5 डिवाइड बाय VR असं सुद्धा करू शकतो. बरं, तर इफिशियन्सी हा फॉर्म्युला मी लिहितो इथं 1/m. बघा 1/, इथे 100. बघा 1/mची व्हॅल्यू किती आहे, 12.5. 12.5 मॅक्झिमम में सॉरी 1/m. एमची व्हॅल्यू किती आहे, 0.08. 0.08 इंटू व्हेलॉसिटी रेशिओ किती आहे, 20/100. इफिशियन्सी मॅक्झिमम. बघा इफिशियन्सी मॅक्झिममचा हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. मॅक्झिमम MA अपॉन वेलॉसिटी रेशिओ हा यूज केला तरी चालेल. 12.5 डिवाइड बाय 20 असं यूज केलं तरी चालेल. आता आम्ही हा वाला फॉर्म्युला यूज करतो. 1/m इंटू VR इंटू 100. बघा 1/0.08 इंटू 20 इंटू 100 62.5. 62.5%. आता बघा इफिशियन्सी काय आपली इथे, इफिशियन्सी काय झाली, तुम्ही हा वाला फॉर्म्युला तर यूज करू शकता. बघा इफिशियन्सी ऑफ मशीन मोर दॅन 50%. तर टाईप ऑफ मशीन, बघा इफिशियन्सी तर मोर दॅन 50% असेल म्हणजे किती 62.5 आहे. तर टाईप्स ऑफ मशीन इज, टाईप ऑफ मशीन इज रिव्हर्सिबल. टाईप ऑफ मशीन इज रिव्हर्सिबल. बघा इफिशियन्सी तर मोर दॅन 50% असेल तर आपण काय बोलतो, ती मशीन कुठली आहे, रिव्हर्सिबल मशीन. आणि इफिशियन्सी लेस दॅन 50% असेल तर आपण तिला बोलतो इररिव्हर्सिबल मशीन किंवा नॉन रिव्हर्सिबल मशीन. बघा याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 इथे विंटर 18च्या एक्झाममध्ये विचारलेल्या 4 मार्क्ससाठी. द लॉ ऑफ मशीन इज, द लॉ ऑफ सर्टन मशीन इज P इज इक्वल टू W/50. काय दिलं आहे, W/50 प्लस 8 न्यूटन. W/50 प्लस 8 न्यूटन. वेलॉसिटी रेशो, वेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे, 100. फाइंड द मॅक्झिमम MA, मॅक्झिमम इफिशियन्सी. बघा मॅक्झिमम MA फाइंड आउट करायचं आहे. देन मॅक्झिमम इफिशियन्सी. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे, इन पर्सेंटेज व्हाईल लिफ्टिंग द लोड ऑफ. लोड किती इथे डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिलेली आहे, लिफ्टिंग ए लोड ऑफ 600 न्यूटन. व्हॉट विल बी द एफर्ट, म्हणजे पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा सेम न्यूमरिकल आहे, काय सेम न्यूमरिकल आहे. म्हणजे इथे काय लोड 600 असताना, बघा फॉर लोड 600 न्यूटन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ पी. हा तुमचं थर्ड सांगितलं त्याने फाइंड आउट करायला. बघा फर्स्ट काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट मॅक्झिमम MA. सेकंड काय सांगितलं आहे, मॅक्झिमम इफिशियन्सी. थर्ड काय सांगितलं आहे, फॉर लोड 600 न्यूटन असताना व्हॅल्यू ऑफ पी, एफर्ट किती आहे, व्हॅल्यू ऑफ पी, एफर्टची व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा एकदम सिम्पल आहे हे सगळं. बाकीचं सगळं इरेज करतो इथे मी. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे, काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये, तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. बघा एकदम सिम्पल आहे. बघा कुठून स्टार्ट करतो. मॅक्झिमम MA म्हणजे काय, मॅक्झिमम MAचा फॉर्म्युला काय, 1/m. इफिशियन्सी मॅक्झिममचा फॉर्म्युला काय, 1/m इंटू VR. इथूनच सुरुवात करतो. मग लॉ ऑफ मशीन, लॉ ऑफ मशीन इज P इज इक्वल टू W/50 प्लस 8 न्यूटन. बघा P इज इक्वल टू
आता W/50 इथे असं केलं चालेल 1/50 बघा 1/50ची व्हॅल्यू किती येते 0.02 म्हणजे ही व्हॅल्यू किती येते 0.02 W प्लस 8 न्यूटन बघा म्हणजे W/50 म्हणजे इथे न्यूमरेटरमध्ये किती 1/50ची व्हॅल्यू किती येते 0.02 आणि W तुमचं आहे तसाच 8 न्यूटन. आता बघा मॅक्झिमम एम एचा फॉर्म्युला काय आहे मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 1/m बघा इथे P लॉ ऑफ मशीनचा फॉर्म्युला काय आहे P इज इक्वल टू MW प्लस C बघा एमची व्हॅल्यू किती आहे 0.02 एमची व्हॅल्यू किती आहे 0.02 बघा मॅक्झिमम 1/0.02 50 आणि मॅक्झिमम एम ए किती आला तुमचा मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आला मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आला 50 मॅक्झिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आला 50. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन बघा मॅक्झिमम इथे फाइंड आउट करतो मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ मशीन इफिशियन्सी मॅक्झिमम इज इक्वल टू फॉर्म्युला काय 1/m इंटू VR 1/m एमची व्हॅल्यू किती आहे 0.02 वेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे 100 तर इफिशियन्सी मॅक्झिमम इथे त्यांनी सांगितलं नाही आयडेंटिफाय करा कुठली मशीन आहे असं फक्त इफिशियन्सी सांगितलेली आहे 1/0.02 इंटू 100 0.5 इंटू 100 इंटू 100 म्हणजे किती येईल 50% इफिशियन्सी किती आली 50%. बघा एकदम सिम्पल आहे इफिशियन्सी किती आली 50%. आता पुढे काय सांगितलं त्याने लोड 600 न्यूटन असताना एफर्टची व्हॅल्यू किती आहे मग आपण लॉ ऑफ मशीन यूज करू इथे सुद्धा फाइंड करू शकलो असतो स्टार्टिंगला लॉ ऑफ मशीन P इज इक्वल टू काय दिलं आहे 0.02 W प्लस 8 न्यूटन बघा पीची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची 0.02 डब्ल्यूची व्हॅल्यू किती आहे 600 प्लस 8 न्यूटन बघा पी व्हॅल्यू फाइंड आउट करू एफर्ट किती येतो इथे 0.02 इंटू 600 प्लस 8 किती आहे तुमचा 20 न्यूटन एफर्टची व्हॅल्यू किती आली 20 न्यूटन बघा एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. क्वेश्चन नंबर 5 आणि 6 ऑलमोस्ट सेम आहे फक्त काय इथे आणि आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ मशीन असं नाही सांगितलं बरं एकदम सिम्पल आहे. बघ यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.